तर आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपच्या हाती सत्ता आली आहे। हेमंत बिस्वा शर्मांनी हा गड त्यांचा राखलाय। काँग्रेस नेते गौरव गोगोई यांचा सुद्धा पराभव झालाय। तर आपण पाहतोय आसाममधली ही आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचं सरकार आलंय। आसाममध्ये मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांचा प्रभाव कायम आहे। आसाममध्येही लाडक्या बहिणी भाजपच्या बाजूने महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ। आसाममध्ये भाजप सरकारकडून 26 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे। गौरव गोगोई राहुल गांधी यांनी ताकद लावली, पण काँग्रेसला आसामच्या जनतेने पसंती दिली नाही। AIUDF सोबत काँग्रेसनं आघाडी न केल्यानं मुस्लिम मतांचं विभाजन झालं, ज्याचा भाजपला फायदा। आसाममध्ये पहिल्यांदाच एकाच पक्षाचं सलग तिसऱ्यांदा सरकार आलंय। ईशान्य भारतात भाजपचा दबदबा कायम। 2016 पासून भाजपची पकड।